भाजपच्या संघटनात्मक बदलांमध्ये राष्ट्रीय मंत्रिपदाची जबाबदारी दिलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अनेक मुद्द्यांवर दीर्घकाळानंतर संवाद साधलाय। या संदर्भात त्यांच्याशी एक्सक्लुसिव्ह बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांनी। पंकजाताई मुंडे आपल्या बरोबर आहेत। मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला नवीन जबाबदारी पक्षाने दिलेली आहे, राष्ट्रीय सचिव। नेमकी जबाबदारी काय आहे, म्हणजे कुठल्या राज्याची म्हणा किंवा कुठल्या पद्धतीची जबाबदारी तुमच्यावर असणार आहे, आणि आता तुम्ही राष्ट्रीय राजकारणात या निमित्ताने गेलेला, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? पक्षाने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी यांच्या टीममध्ये सचिव म्हणून मला जबाबदारी दिलेली आहे, आणि आता त्याच्या पुढची जबाबदारी काय असेल आता हे पक्ष पुढच्या बैठकीमध्ये ठरवेल। अजून माझी कुठली एकही बैठक त्या संदर्भामध्ये झाली नाही आहे, आणि मला वाटतं त्यावेळी पक्षश्रेष्ठी आणि राष्ट्रीय अध्यक्ष मिळून ते ठरवतील कोणत्या जबाबदाऱ्या पुढच्या असतील। राष्ट्रीय सचिव ही भूमिका एक वेगळा माझ्यासाठी अनुभव राहील। म्हणजे मी आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या लेवलवर काम करत होते, आणि आता मला जेव्हा शुभेच्छा येत आहेत त्या तमिळ भाषेमध्ये, तेलुगू भाषेमध्ये, राजस्थानमध्ये येत आहेत, तर तिथूनच सुरुवात झाली की एक आता अनेक रंगांनी आपल्या देशामध्ये जे वेगवेगळ्या विविध हे स्टेट्समध्ये आपल्याला अनुभव येईल। खूप लोकांशी भेटीगाठी होतील, वाढतील संपर्क, आणि पक्षाचं काम वेगळ्या स्तरावर करायला मिळेल। नाही, हे प्रश्न विचारायचं मुद्दाहून कारण की आपल्याला आठवत असेल 2009ला जेव्हा मुंडे साहेब खासदार म्हणून जेव्हा गेले किंवा ते राष्ट्रीय पातळीवरची जबाबदारी स्वीकारली, अर्थात त्यांचा राष्ट्रीय पातळीवरचा वावर सुरू झाला। मग आता राज्यामध्ये लक्ष द्यायचं नाही, राष्ट्रीय पातळीवर लक्ष द्यायचं, जे मुंडे साहेबांनी अनुभवलंय तसाच प्रश्न मी तुम्हाला विचारतोय। आता एक वेगळी राज्याकडे तुमचं कसं लक्ष राहील, आणि आता राष्ट्रीय राजकारणाकडे तुम्ही आता कसं बघाल? माझे राज्याचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ऑलरेडी प्रेसमध्ये जाहीर केलं होतं की पंकजाताई भाजपच्या कोर कमिटीमध्ये महाराष्ट्रात असतील, आणि त्यांना आम्ही राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी देणार आहे, हे त्यांच्याकडनंच जाहीर झालं होतं। तर मला असं वाटतं की मी राज्याच्या कोर कमिटीमध्ये अजून आहे, पुढेही राहीन, आणि त्यामुळे राज्याचे विषय शेवटी मी सचिव देशामध्ये झाले, ती महाराष्ट्र राज्याची प्रतिनिधी म्हणूनच तिथे आहे। त्यामुळे माझ्या ज्या राज्यात मी काम करते त्या राज्यापासून माझा दूर जाण्याचा प्रश्नच येत नाही, उलट मला आणखी वेगळ्या पद्धतीने आणि आणखी वेगळ्या स्तरावर काम करता येईल। त्यामुळे मुंडे साहेब सुद्धा राज्यापासून दूर गेले नाही, आणि मी पण जाणार नाही। दौऱ्यावर जाण्यापूर्वी, म्हणजे तुम्ही आता प्रदेश दौऱ्यावर गेला होतात, वैयक्तिक कारणासाठी गेला होतात, पण दौऱ्यावर जाण्याआधी तुम्ही असं एक ट्विट केलं होतं की असा एक व्हिडिओ प्रतिक्रिया तुम्ही पाठवली होती की आता यानंतर मी नवीन कारकिर्दीला सुरुवात करणार। मग ही कारकीर्द नेमकी कुठली, राजकीय कारकिर्दी, ही कारकीर्द कशा पद्धतीची असेल, का तुम्ही काही वेगळी नवी वाटचाल सुरू करणार आहात, काय सांगाल? मी एक विनाकारण चर्चांचा नेहमी शिकार होत असते, तर अशी चर्चा की पंकजाताई घराबाहेर निघाले नाही, पण मी ज्या दिवशी लॉकडाऊन होतं त्या दिवशी सकाळपर्यंत मी बाहेर होते, आणि लॉकडाऊन झाल्यावर मी अत्यंत शिस्तीमध्ये ते पाळलं, आणि माझी स्वतःची तब्येत 1 महिना 1.5 महिना खराब होती, त्यामुळे मला ॲब्सोल्युटली मी बाहेर जायचं टाळलं, आणि आता मी बाहेर नाही येते अशी चर्चा आहे। म्हणून माझ्यावर प्रेम करणारे लोक जे अनेक आहेत त्यांना एक दिलासा देताना की मी बाहेर येणार आहे, परत मी नव्या दमाने सगळ्या गोष्टी सुरू करते आहे, आणि मी ऑलरेडी काम करत होते। करोनाच्या या परिस्थितीमध्ये एक रिस्पेक्ट म्हणून, लोकांची काळजी म्हणून मी स्वतःला दूर ठेवलं, कारण मी म्हटलं की थोडं गर्दी आणि थोडंसं मग धक्काबुक्की ह्या सगळ्या गोष्टींची मला सवय, तर ते अवॉइड करण्यासाठी मी घरी थांबले होते। आता मी जे काम आधी करत होते तेच करेन, आणि आता विरोधी पक्षात आहे, सत्तेत नाही आहे, त्यामुळं परत पहिले 2009 ते 2014 मधला अनुभव आहे, सत्तेचा अनुभव आणि आता विरोधी पक्षाचा रोल, तर मला वाटतं दोन्हीचा फायदा होईल। तुमच्या काही ज्येष्ठ सहकाऱ्यांबद्दल वेगवेगळी चर्चा सातत्याने घडत असते। मी खडसे साहेबांचं नाव घेतोय, ते राष्ट्रवादीमध्ये जाणार नाही जाणार अशी एक चर्चा रंगते, तुम्ही कसं सगळ्या या गोष्टींकडे बघताय? मी चर्चांकडे चर्चा म्हणूनच बघते, चर्चा सत्यात उतरत नसतात, अशा चर्चा आम्हाला बघायची सवय असते, तर जोपर्यंत ती चर्चा आहे मी त्याला गांभीर्याने घेत नाही। तर राज्यामध्ये सध्या पाऊस अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडलाय, पूर आलेला आहे, खास करून तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तशीच परिस्थिती आहे। आपण या निमित्ताने काय मत व्यक्त कराल किंवा सरकारकडे काय मागणी कराल? सरकारकडे मागणी म्हणजे सरकार मायबाप असतं, आणि सरकारची भूमिका ही अशी पाहिजे की अशा वेळी जिथे पाणी कमी आहे, दुष्काळ आहे,
किंवा पाणी जास्त आहे, पूर आहे, त्या ठिकाणी लागलीच मदत करायला पाहिजे. 5 वर्ष मी पालकमंत्री राहिले. बीड जिल्ह्याची कोणतीही गोष्ट बीड जिल्ह्याला कमी न पडू देण्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी तेव्हा घेतली. एक राज्यातली मंत्री म्हणून इतर जिल्ह्यांची जे माझ्या आणि आमच्या इतर मंत्र्यांच्या हातात होतं ते आम्ही करत होतो. आतासुद्धा आपल्याला ते करायला पाहिजे. शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे. खासदार प्रीतमताईंनी दौरा केला आहे. त्या डायरेक्ट शेतावर जाऊन, फडावर जाऊन ऊसाची, इतर पिकांची पाहणी केलेली आहे. तर मला वाटतं सरकारने आता अत्यंत संवेदनशीलपणे हा विषय हाताळून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता. मोठी मदत जाहीर करू अशा प्रकारचं आश्वासन अजित पवार असतील किंवा मुख्यमंत्री असतील आणि आढावा बैठकांच्या माध्यमातून व्यक्त केले. पंचनामे करणार आहेत किंवा आता पंचनाम्यांना सुरुवात होईल. काय सांगाल तुम्ही? पंचनामे अशा परिस्थितीमध्ये खरोखर पूर्ण होत नाहीत. तुमच्या सरकारच्या काळातला सुद्धा अनुभव आहे किंवा आता सुद्धा मराठवाड्यामध्ये जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती आली तेव्हा अनेक ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले नसल्याचं दिसून येतं. आपलं काय म्हणणं आहे? असे अनुभव आम्हालाही आले. पंचनामे पूर्ण होत नाही. अनेक वेळा पंचनामे पण आता सॉफ्टवेअर रिलेटेड आहेत, तिथे अडचण होते. त्यामुळे अशा वेळी सरसकट ही या मदत दिली पाहिजे शेतकऱ्यांना आणि त्यांना दिलासा दिला पाहिजे. आधीच करोना आहे, आधीच शेतकऱ्यांना भाव मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये या पावसाने शेतकऱ्यांवर फार मोठा घाला घातलाय. आता सरकारने आसमानी संकट तर आलेलंच आहे, आता सुलतानी संकट आणू नये. मध्यंतरी राज्य सरकारने काही साखर कारखान्यांना मदत करण्याचे निर्णय जाहीर केले. म्हणजे सरकार कुठले असून देत, एकमेकांचे हितसंबंध चांगले जपले जातात अशा पद्धतीचा आरोप किंवा अशा पद्धतीचं मत एक सर्वसामान्यांच्या मनात तयार झालंय. आपलं काय म्हणणं? कारण तुमच्यासकडे अनेक कारखान्यांना, साखर कारखान्यांना मदत सरकारने जाहीर केली आहे. हे चांगला निर्णय आहे. मला दिलं म्हणून नाही, अनेकांना दिलं. त्यात मी एक कारखाना आहे. हे कारण शेतकऱ्यांचा ऊस उभाच राहील आणि तो गाळप नाही होणार, त्यामुळे त्या कारखान्यांना मदत दिली. माझा कारखाना तर लॉसमध्ये, मागच्या वर्षी तो बंद राहिला होता. त्यामुळे माझी आता कारखान्याची क्षमता उभं करण्याची नाही, त्यावेळी ऊस गाळला जावा आणि शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे याच्यात हितसंबंध हे राजकारणामध्ये एकमेकांचं शत्रुत्व असण्याचं तर काही कारण नाही. हितसंबंध जरी असतील तर त्याचा मूळ जर हेतू शेतकऱ्यांचं हित असेल तर तो साधला गेला पाहिजे. मला वाटतं ह्या निर्णयामध्ये कोणाला काही आक्षेप असण्याचं कारण नाही. उलट लोक सुखावलेत. शेतकरी जरा शांत झाले मनाने की चला आमचा ऊस गाळला जाईल. तिथली व्यापारपेठ चालू होते, तिथे लोकांच्या गरजा भागल्या जातात आणि इकॉनॉमी तिथली छोटीशी त्याच्यावर अवलंबून असते. एकंदरीत काय सांगाल? गेल्या काही दिवसांमध्ये वेगळ्या पद्धतीचं राजकारण चालू आहे मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्ताने. काय वाटतं सरकारने काय केलं पाहिजे किंवा सरकार कमी पडतंय का किंवा हा विषय आता आणखी गुंतागुंतीचा होत चाललेला आहे? आपलं काय म्हणणं आहे? मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मी अनेक वर्ष स्वतः डोळ्यांनी पाहिला आहे. मी त्याच्या स्वतः आंदोलनात उतरले. सरकार म्हणून ते आरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये आम्ही सर्व होतो. मराठा समाजाला घोर निराशा आता झालेली आहे. मराठा समाजाच्या ज्या तरुणांना वाटलं आम्हाला स्कॉलरशिप मिळाली, ज्यांना वाटलं आम्हाला नोकऱ्या मिळणार आहे, ज्याला वाटलं आम्हाला सरकारी जागांमध्ये स्थान मिळणार आहे, या लोकांना आता फार मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. आणि हे निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इतरही लोक हे त्याच्यामध्ये आता अडचणीमध्ये आलेले आहेत. त्यामुळे एकूणच समाजाची व्यवस्था ही मला वाटतं एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपयशी आपली बाजू मांडण्यासाठी ही पूर्ण टीम ठरली असं मला वाटतं. हे सगळं आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असताना ओबीसी समाजातील लोक सुद्धा जे तुमच्याशी अगदी जवळचे आहेत किंवा तो समाज थेट तुमच्याशी संबंधित येतो ते सुद्धा काही धास्तावलेले आहेत, काही वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. त्याबद्दल काय सांगाल? साहजिक आहे, ओबीसी धास्तावलेला आहे. ओबीसी समाजाला वाटत असेल की आता एक तर ओबीसी मधलं आरक्षण मराठा समाजाला आरक्षण देऊ नये, मराठा समाजाला आरक्षण द्यावं या भूमिकेचे मुंडे साहेब होते, आम्ही होतो, आम्ही आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. मराठा समाजामध्ये अनेक तरुण वर्ग, अनेक पिढ्या त्यांच्या गेल्या, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. पण ओबीसीच्या आरक्षणाला न धक्का लावता ही भूमिका पहिल्यापासून सर्व नेत्यांची होती. आणि आता मराठा समाजाला जे आरक्षण मिळणार आहे त्याच्यामध्ये न्यायालय काय भूमिका घेतं किंवा अंतिम निर्णय काय होतो याच्यामुळे एक साहजिक लोकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आणि त्यामुळे सामाजिक सुद्धा भिंती उभा राहत आहेत. आरक्षणांच्या लढ्यांमुळे कुठेतरी आपण बघितलं की समाजाच्या भिंती ज्या आहेत त्या अजून पाडायची सोडून त्या अजून सक्षम होत चालल्या आहेत. ते एक मोठं प्रश्नचिन्ह सर्वांसमोर उभं आहे. ओबीसीकडे सुद्धा तेवढंच प्रश्नचिन्ह आहे आणि खूप मोठ्या अडचणीला ओबीसी समाज सामोरं जातो. MPSCची परीक्षा पुढे ढकलली गेली, अशा प्रकारचा पायंडा पडणं हे बरोबर आहे की चूक आहे? काय वाटतं आपल्याला? कारण तशा पद्धतीची मागणी होती आणि त्या मागणीला सुद्धा अनेकांचा विरोध होता. हे मागे नोकर भरतीला थांबवावं आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत असा प्रश्न विचारला तेव्हा मी सांगितलं होतं
माझं मत असं आहे की नोकर भरती थांबवू नये, कारण त्याच्यात मराठा समाजाची अनेक मुलं एजबार होतील आणि त्यांच्यावर अन्याय होईल. आता सुद्धा MPSCची परीक्षा पुढे ढकलली, ते ठीक आहे, त्याचं स्वागत आहे, पण तुम्ही आणखी किती वेळा या परीक्षा पुढे ढकलाल? मग जर आरक्षणाच्या साठी जर परीक्षा पुढे ढकलत गेलो तर मराठा समाजाच्याही तरुणांवर अन्याय होण्याची शक्यता आहे, जे तिथे मेरिट बेसवर तिकडे निर्णय त्यांचा होणार आहे. तर मला वाटतं समजा परीक्षा जर वेळेवर घेतली आणि त्याच्या निकालाला थोडं थांबवून धरलं तर जास्त चांगलं होईल. म्हणजे जे लोक एजबार होणार आहेत किंवा ज्या लोकांनी अभ्यास करून पूर्ण तयारी झाली त्यांच्यावर अन्याय होणार नाही, आणि त्यामधले जे आरक्षणाचे लोक असतील ते बसतील त्याच्यामध्ये. म्हणजे परीक्षा जर परत पुढे ढकलण्यापेक्षा परीक्षा घेऊन मग आरक्षणाच्यासाठी कदाचित त्याचा रिझल्ट थांबवता येईल, अशा सुद्धा प्रकारचा निर्णय घेता येऊ शकतो, जेणेकरून ज्यांची तयारी झाली त्यांच्यावर पण अन्याय होणार नाही आणि मराठा समाजाच्या तरुणांना पण न्याय मिळेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर किंवा कार्यपद्धतीवर टीका सुद्धा विरोधी म्हणजे भाजप करत आहे की थोड्या उशिरा बैठका होतात किंवा ते घराच्या बाहेर पडत नाहीत किंवा बाहेरचे दौरे करत नाहीत. आपण कसं सगळं याकडे बघता? हे पहा, विरोधी पक्षाचं काम आहे टीका करणं, आणि जेव्हा आपण सत्तेत असतो तेव्हा टीका आपल्यावर होणार हे गृहीत धरूनच आपण सत्तेच्या खुर्चीवर विराजमान होऊ शकतो. आपल्यावर कौतुकाचाच वर्षा होईल असं नाही, आणि त्यामुळे टीकेला मुख्यमंत्री कोणी असो त्याला सामोरं जावंच लागतं. आणि मला वाटतं स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे त्यांच्या चांगल्या गोष्टींच्या बद्दल चांगलंही म्हणतील लोक, आणि जर चुकलं तर ते दर्शवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे. तुम्ही आता परदेशात जाऊन आलात तुमच्या वैयक्तिक कारणाकरता. तिकडचा कोरोना किंवा तिकडची कोरोनाची परिस्थिती आणि आपल्याकडची परिस्थिती ह्याची तुलना कशी कराल? आपण योग्य पद्धतीनं काम करतोय का आपल्याला आणखी काम करायची गरज आहे? कारण आपल्याकडे लोकसंख्या जास्त आहे, त्याची घनता जास्त आहे, आपल्याकडची वर्दळ ही मोठ्या प्रमाणात आहे परदेशाच्या तुलनेत. आपण काय सांगाल? बरोबर आहे. आपल्याकडे पर डेन्सिटी, जी पॉप्युलेशन डेन्सिटी आहे त्याच्यामुळे आपलं अडचण आहे. मला दोन्ही कुठेही काही फरक जाणवत नाही आहे. सगळीकडचा तरुण वर्ग असाच आहे की थोडा बेचैन आहे. व्यवसाय आणि व्यापारी लोक बेचैन आहेत. नोकऱ्या बरेच वर्क फ्रॉम होम करतात, पण आपल्याकडे खूप जास्त पॉप्युलेशन आहे आणि पॉवर्टी पण आहे. म्हणजे गरीबाची संख्या आणि लोकसंख्या या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी फार मोठ्या चॅलेंजिंग आहेत. आणि जी मेडिकलची व्यवस्था आहे त्या व्यवस्थेविषयी लोकांच्या मनामध्ये अजूनही जास्त संभ्रम आपल्याला कमी करावा लागेल. शेवटचा प्रश्न की अजूनही तुमचे जे चाहते आहेत मुंडे साहेबांचे किंवा तुम्हाला मानणारा जो वर्ग आहे त्यांचं आजही असं म्हणणे की ताईंना डावललं गेलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. भले राष्ट्रीय जबाबदारी दिली तरी ती तात्पुरती आहे किंवा ती थोडीशी सोय लावण्यापुरतं हे सगळं काम पक्षाने केलेलं आहे. आपलं काय म्हणणं आहे? तुम्हाला राज्यात डावललं गेले अशी अनेकांची भावना आहे. हे पहा, मी माझ्या चाहत्यांना तुमच्या म्हणण्याप्रमाणे हेच सांगेन की जे पद मुंडे साहेबांना मिळालं त्या पदाला त्यांनी खूप न्याय दिला आणि त्यांनी त्याची ताकदच वाढली. त्यांची ताकद म्हणजे लोकांची ताकद आहे. जसं माझ्या वाट्याला पहिले युवा मोर्चा अध्यक्षपद आलं, जलसंधारण मंत्रीपद पहिल्या 1 वर्ष माझ्याकडे होतं, ग्रामीण विकास मंत्री म्हणून पहिल्यांदा मी एक स्त्रीनी काम केलं. तर मला जे चॅलेंजेस होते ते मी स्वीकारले आणि त्याच्यातून चांगलं करायचा प्रयत्न केला. तर राष्ट्रीय जबाबदारी हे माझ्यासाठी सन्मान आहे. राष्ट्रीय नेत्यांनी भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय सचिव होणं ही काही साधी गोष्ट नाही, ही सन्मानजनक गोष्ट आहे आणि ती फार मोठा मान आहे. आणि स्वतः प्रदेशाच्या अध्यक्षांनी व्हायच्या आधी ते जाहीर करणं की आम्ही पंकजाताईंना देणार आहोत आणि त्या महाराष्ट्राच्या कोर कमिटीत राहणं, त्यामुळे ह्याच्यामध्ये कोणालाही शंका असायचं कारण नाही. राजकारण म्हटलं किंवा कोणतंही प्रोफेशन म्हटलं की त्या चर्चा आणि अनुषंगाने गोष्टी होत असतात, पण त्यांनी घाबरायचं कारण नाही. ही जबाबदारी हा माझा सन्मानच आहे आणि ह्याच्यातून ताकद वाढेलच असा मला विश्वास आहे. तुम्हाला तुमच्या नवा जबाबदारीबद्दल खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. या होते पंकजाताई मुंडे. बघूया आता पुढे कशा प्रकारे घडामोडी घडतात ते. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह अमित जोशी, झी 24 तास, मुंबई.